के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही ठाणे ग्रामीणचा आता रिसेंटली 2024चा पेपर झाला आहे, त्या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस त्या ठिकाणी पाहतोय। याच्यामध्ये आपण जो काही जीकेचा पोर्शन होता तो पूर्ण कंप्लीट केलेला आहे। त्याच्यानंतर आपले मराठीचे लेक्चर पडलेले आहेत, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता पडलेले आहे आणि आता आपण अंकगणित या गोष्टीकडे जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेपरची काठिण्य पातळी ही मराठीचा पेपर बघितला तर हार्ड लेवलला होती, कारण जिथं मराठीच्या पेपरमध्ये मुलं स्कोर करतात ती 4-5 मार्क कमी झाली। बुद्धिमत्ता हे ॲव्हरेज लेवलला होतं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स देण्यासारखं होतं, 20-22 मार्क त्या ठिकाणी पडू शकत होते बुद्धिमापनला। पण गणिताचे क्वेश्चन हे परत तशाच लेवलला मॉडरेट लेवलला त्यांनी ठेवलेले आहेत, म्हणजे इझी लेवलला ठेवलेले नाही, मॉडरेट लेवल ठेवलेली गणिताचे। म्हणजे त्या जसं तसं होईल तर त्या पद्धतीने मेरिट देखील खाली येत असतं। थोडा प्रमोशनचा पार्ट असा आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल जे काय 2023 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका यांचं स्पष्टीकरणात्मक विश्लेषण त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा, ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीचे सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। शिवाय याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि आत्ताच्या 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यानंतर अजून एक सेट आहे ज्याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिका विश्लेषण व स्पष्टीकरण अशा स्वरूपामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं जे काय विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे जे काय सिम्बॉल्स आहेत हे कलर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। शिवाय 2023च्या 2021च्या झालेल्या सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। वाहतुकीबद्दलचे नियम व कायदे याचं देखील याच्यामध्ये इन्क्लूड त्या ठिकाणी केलेले आहेत। नवीन मोटार वाहन जो काय दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्याचा देखील समावेश याच्यामध्ये केलेला आहे। शिवाय साधारणतः 650 MCQ कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे। आपलं जीकेचं पुस्तक आहे, पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं नवीन ही आवृत्ती आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी 2024च्या याच्यामध्ये ॲड केलेले आहे। TCS IBPS पॅटर्नसाठी देखील हे अत्यंत उपयुक्त असलेलं आपलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण मराठीचं पुस्तक आहे, याच्यामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे। याच्यामध्ये साधारणतः 1000 वाक्यप्रचार व 500 म्हणींच्या आसपास त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। के सागरचं जे काही मराठीचं पुस्तक आहे शब्दसंग्रहाचं हे MPSCच्या क्षेत्रामध्ये अत्यंत गाजलेलं ते ठिकाणी पुस्तक आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट प्रकाशन असा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। समग्र अंकगणित म्हणून पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमापन म्हणून देखील पुस्तक आहे। या पुस्तकाला देखील महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने सर्वोत्कृष्ट पुस्तक असा दर्जा दिलेला आहे। त्याच्यानंतर 40 प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे, याच्यामध्ये 30 प्रश्नपत्रिका सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असा हा सेट आहे। ज्यांना कोणाला बाबा टेस्ट सिरीज स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपर म्हणजे सरावाच्या स्वरूपामध्ये थोडे वेगळे क्वेश्चन्स कसे येऊ शकतात अशा पॅटर्नमध्ये ज्यांना हे हवं आहे तर त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असलेलं पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण ठाणे ग्रामीणचा त्या ठिकाणी पेपर पाहायला सुरुवात केली होती आणि आता आपण लास्ट सेक्शनला आपण अंकगणितच्या सेक्शनला आहोत। हा क्वेश्चन आपण अंकगणितचा घेतलेला आहे, हा देखील पाठीमागच्या लेक्चरला घेतलेला आहे, परंतु बुद्धिमत्तेचा तो सेक्शन होता त्याच्यामुळे आपण 2च क्वेश्चन घेतले। आज आपण प्युअरली जे काय अंकगणिताचे क्वेश्चन राहिलेले आहेत त्याच्यामध्ये जाणार आहोत। 3 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, एकदम सोप्या पॅटर्नवरती क्वेश्चन हा विचारला होता। रिया व तिच्या 4 मैत्रिणी म्हणजे टोटल लोक किती झाली 5। रिया व तिच्या 4 मैत्रिणी यांच्या वयांची सरासरी किती वर्ष आहे 24 वर्ष आहे। सरासरी म्हटलं की तोच फॉर्म्युला लगेच डोळ्यासमोर आला पाहिजे। सरासरी ह्या बाजूला, टोटल लोक एका बाजूला आणि वरती बेरीज। ओके, आलं लक्षात? आता बघा सोडून घेऊयात आपण। सरासरी बरोबर हा फॉर्म्युला कधीच सोडायचा नाही, हा बेसिक फॉर्म्युला आहे। सरासरी बरोबर एकूण लोक, बघा एकूण किती लोक असतील वस्तू असेल सगळं एकूण तळामध्ये घ्यायचं आणि वरती काय असते बेरीज असते। मग ती वयांची असो उंचीची असो कशाची का असं नाही, वरती सगळ्यांची बेरीज घ्यायची। आता
टोटल लोक किती आहेत? रिया आणि तिच्या 4 मैत्रिणी म्हणजे किती झाल्या? 5 लोक खाली झाले. बर, काय म्हटलंय? रिया व तिच्या 4 मैत्रिणी टोटल लोक झाली 5. यांच्या वयांची सरासरी, सरासरी किती दिली आहे? 24 दिली. चला तिथं पुटअप करू आपण. सरासरी किती दिले? 24 दिलेले. बर, 24 वर्ष आहे. त्यांची वये अनुक्रमे, बघा त्यांची वये दिलेत. त्यांची वये अनुक्रमे 3m-2, 2m+7, 4m-7, 3m व 3m+2 अशी आहेत. तर m ची किंमत काढा. मग आता वरती काय करणार आहे? ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करत असतो? ह्या फॉर्म्युल्यामध्ये वरती काय करत असतो? बेरीज त्या ठिकाणी करत असतो. सरासरी दिली आहे 24. मग ह्या ठिकाणी जे काय त्यांनी m च्या स्वरूपामध्ये सगळी जी सांगितलेत त्यांची सगळ्यांची काय करणार आपण? इथं बेरीज करणार. मग किती सांगितलेले आहेत? पहिले सांगितले आहे 3m+2. बघा 3m+2, 3m+2 प्लस सगळ्यांची बेरीज करायची, सगळ्यांच्या वयांची. ते वय त्यांनी 3m-2 या, माय मिस्टेक, 3m-2 3m-2 प्लस पुढचं किती आहे? 2m+7, 2m+7 प्लस 4m-7, 4m-7 प्लस 3m आणि 3m+2. आणि 3m+2. ओके, आहे तसाच वरचा फॉर्म्युला ॲज इट इज मी खाली मांडून घेतला. सरासरी बरोबर सरासरी दिली होती 24 वर्ष. वरती काय करायची? सगळ्यांची बेरीज करायची. कायम हाच फॉर्म्युला. हा फॉर्म्युला म्हणजे अख्खं सरासरी हा टॉपिक ह्या एवढ्या एकाच फॉर्म्युल्यावरती अवलंबून आहे. सगळं काही जरी झालं तरी एवढं डोक्यात ठेवायचं. आता काय करणार? ह्या एकूण इकडे भागणार. आपल्याला किंमत कशाची विचारली? m ची काढायला विचारली. म्हणजे 24×5 बरोबर सगळ्यांची बेरीज करायची. 3m-2 अधिक 2m+7 अधिक 4m-7 प्लस 3m अधिक 3m+2. आता काय करायचं? m वाले सगळे एकत्र घेऊ. m वाले एकत्र घेऊ. बघा इथं m आहे, इथं m आहे, इथं m आहे, इथं m आहे, इथं m आहे. करा बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15. किती झाले? 15m झाले. 15m झाले. परत एकदा 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 9 आणि 6 15m झाले. आता राहिलेल्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांची पण काय करायची? बेरीज करायची. 2m अधिक 7 हे -2 आहेत. बघा हे -2 आहेत आणि हे +7 आहेत. म्हणजे ह्याचं उत्तर किती येईल? +5 येईल. +5 अधिक 7, 7तनं 2 गेले 5 राहिले. बरं हे किती आहेत? -7 आहेत. किंवा ह्या 7ला बघा हे अधिक 7 आहेत, हे -7 ऑलरेडी गेले. हे तर किती राहिले? -2 राहिले. हे 5चं सोडून द्या. सपोज हे अधिक 7 आहेत, हे -7 आहेत, तिथल्या तिथं घालवले. हे -2. बर अजून इकडे कुठली संख्या राहिली? +2. ह्याला अधिक 2ला -2 गेले. सगळ्याला सगळं गेलं. मग फक्त 15m इथं राहिलं. 24 पंचे किती? 24चा पाडा ज्याचा पाठ असेल तर ठीक, नाही तर सरळ गुणाकार करायचा. 5 चोक 20, 7 4 2, 5 2 10 2 12, 120. 120. मग ह्या 120 ने इथं 15m आहेत. हे 15 कसे आहेत? गुणाकारामध्ये आहेत. इकडे आल्यावरती काय होईल? भागिले होईल. म्हणजेच कसं होईल? 120/15. 120/15 बरोबर m. म्हणजेच 15 × 120 म्हणजे m बरोबर किती येईल? 8 येईल. m बरोबर किती येईल? 8 येईल. मग बघू ऑप्शन आहे का 8? बघा ऑप्शन नंबर 1 8. म्हणजे m ची किंमत किती येईल? m ची किंमत 8 येईल. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या त्या ठिकाणी मी एकदम बेसिक सरासरीच्या फॉर्म्युल्यामध्ये तो सगळा अख्खा ॲज इट इज टाकलेला आहे. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. कुठलंही गणित ह्या फॉर्म्युल्यामध्ये सुटतं. सरासरी बरोबर वरती बेरीज करायची
टोटल किती होती ते टोटल म्हणजे एकूण सगळे छेदात घ्यायचे. तुम्हाला एक तर सरासरी देतील किंवा बेरीज आणि एकूण देतील, सरासरी काढायला विचारतील. सरासरी देतील, एकूण देतील, बेरीज काढायला विचारतील. ह्याच्यातले कुठले तरी ह्या तीन घटकातले 1, 2 आणि 3 पैकी कुठले तरी 2 गोष्टी तुम्हाला देणार आणि एक गोष्ट काढायला लावणार. असाच प्रॉब्लेमचा त्या ठिकाणी फॉर्मॅट असतो. ओके, पुढचा चौथ्या नंबरचा 4 नंबरचा. एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज आहे 170. तर त्या कोणाचे माप किती? त्या कोणाचे माप किती? बघा, त्या कोणाचे माप किती असं विचारले. मग दोघांची बेरीज किती आहे? 170 आहे. मग कसं सोडवणार? बघा, पूरक कोन आणि तो कोन म्हणजे कुठला? जो मूळ कोन किंवा ज्याचं माप दिले, ज्याला सपोज आपण मूळ कोन असं म्हणू. पूरक कोन आणि मूळ कोन यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. आपण पाठीमागच्या लेक्चरला किंवा जे काय पाठीमागचे जे काय माझे व्हिडिओ पडले त्याच्यामध्ये मी सांगितलेली ही गोष्ट. पूरक कोन अधिक मूळ कोन बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि ज्यावेळेस कोटी कोणाचा विषय येतो त्यावेळेस बघा, कोटी कोन अधिक तो कोन म्हणजे कुठला? मूळ कोन. कोटी कोन अधिक मूळ कोन यांच्या मापांची बेरीज असते 90 अंश. किती असते? 90 अंश. आता आपल्याला काय दिलंय त्यांनी प्रॉब्लेम मध्ये? असं दिलंय की पूरक कोन आणि कोटी कोन यांची बेरीज किती? 170 दिली. म्हणजे हिथं पण आपल्याला काय केलं पाहिजे? बेरीजच केली पाहिजे. ह्या दोघांची काय करू आपण? बेरीज करू. या दोघांची बेरीज केल्यानंतर काय होईल? पूरक कोन अधिक कोटी कोन, अधिक असल्यावरती सरळ सरळ मांडून घ्यायचं. पूरक कोन त्याच्यामध्ये काय मिळवणार? कोटी कोन मिळवणार. अधिक कोटी कोन अधिक, हे अधिकचं चिन्ह आहे तसं, हे अधिक ह्याच्यातच मिक्स झालं. मूळ कोन किती वेळा येणार? 2 वेळा येणार. म्हणजे 2 मूळ कोन. 2 वेळा आला ना मूळ कोन, मी तिथं फक्त 2 घेतलं. 2 मूळ कोन बरोबर ह्या दोघांची बेरीज 0 0 9 8 17, हातचा आला 1, 2 1 आणि 1 2, 270 झालं. ओके, 270 झालं. आता परत प्रॉब्लेम कडे येऊ. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय? पूरक कोन अधिक कोटी कोन यांचे मापांची बेरीज किती आहे? 170. म्हणजे पूरक कोन अधिक कोटी कोन बरोबर 170 आहे. ते आता त्याच्यामध्ये पुट करू. हिथं आपल्याला दिसते ना पूरक कोन अधिक कोटी कोन, हिथं किती येईल? 170 येईल. अधिक 2 काय येणार? मूळ कोन येणार. 2 मूळ कोन येणार बरोबर 270. आता हे 170 हिथं काय आहेत? प्लस आहेत. इकडे गेल्यावरती काय होतील? मायनस होतील. इकडे गेल्यावरती मायनस होतील. मग हिथं काय राहील? फक्त 2 मूळ कोन. काय राहील? 2 मूळ कोन बरोबर 270 वजा 170. 270 वजा 170. मग करा वजाबाकी. मग 2 मूळ कोन बरोबर 100. म्हणजे एक मूळ कोन बरोबर काय होईल? हा 2 इकडे गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर भागाकारात. म्हणजे मूळ कोन बरोबर 100 भागिले 2. 100 भागिले 2 म्हणजे किती उत्तर येईल? 50. उत्तर किती येईल? 50. बघा ऑप्शन कडे जाऊ आपण. आहे का 50 डिग्री सेल्सिअस? 50 डिग्री फक्त. ओके, 50 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे त्या कोणाच्या मापाची बेरीज किती राहील? 50 राहील. म्हणजे या प्रॉब्लेम मधून आपल्याला काय शिकायचं आहे की ज्यावेळेस पूरक कोन दिलेला असतो, पूरक कोन अधिक तो कोन म्हणजे ज्या कोणाचं माप काय दिलं असेल त्या दोघांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. हे आपल्याला कळलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. पूरक कोन अधिक मूळ कोन म्हणजे असतो 180 अंश आणि कोटी कोन अधिक मूळ कोन ह्यांची बेरीज असते 90. ओके, पूरक कोन अधिक मूळ कोन बेरीज येणार 180 अंश
आणि कोटी कोण अधिक मूळ कोण बेरीज येणार 90 अंश. म्हणजे हा फॉर्म्युला एकदा पाठ असेल की बाकी काय बऱ्याच वेळा काय देतात पूरक कोण देतात तर मूळ कोण कितीचा असेल. परत म्हणणार की बाबा मूळ कोण एवढा आहे तर कोटी कोणाचं माप किती असेल. म्हणजे हे त्या ठिकाणी किंवा मूळ कोणाचं माप देणार पूरक कोण विचारणार. एकदा हे दोन फॉर्म्युले पाठ झाले बघा हे दोन फॉर्म्युले वेगवेगळे पाठ झाले की तुम्हाला कसलंही गणित त्या ठिकाणी सुटू शकतं. एकदम सोप्या बेसिक ह्याच्यावरती क्वेश्चन होता. ऑलरेडी सेम ह्याच्यावरती PYQ विचारलेला आहे त्याच्यामुळे चुकायला नको होता. सोप्या टाईपचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता. गणिताची लेवल ही मॉडरेट आहे. गणिताची लेवल मॉडरेट आहे. सोपं असं म्हणता येणार नाही पण मॉडरेट आहे. काही गणित आहे सोपी पण लेवल मॉडरेट आहे. ओके त्याच्यानंतर खालचा आपण मंगलाचा घेतला पाठीमागच्या लेक्चरलाच. हा किती नंबरचा आहे 6 नंबर. आता बघा 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेच्या भोवती 4 पदरी तारेचं कुंपण टाकायचे. बाजू किती दिली आहे 80 मीटर. कशाची चौरसाची. ओके तर त्याला काय करायचंय 4 पदरी कुंपण घालायचे असल्यास किती मिलीमीटर हे लय महत्वाचं आहे. मिलीमीटर लांबीची तार लागेल. किती मिलीमीटर. हिथं कशामध्ये दिलंय मीटर मध्ये दिले. हे लक्षात ठेवायचं. मीटरचं आपल्याला काय करावं लागणार आहे मिलीमीटर करावं लागणार. कसं सोडवणार बघा इथल्या इथंच आपण वाटलंच तर सोडू. 80 मीटर काय चौरसाकृती बाग आहे किंवा परत तोच एक काम करू आपण बोर्डला सोडू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही काय चौरसाकृती बाग आहे. सपोज ही चौरसाकृती बाग आहे. तिची बाजू किती आहे 80 आहे. मग आता ह्या सगळ्या बाजूभोवती मला काय करायचंय ह्यापासून इथपर्यंत सगळीकडे काय टाकायचंय हिला 4 पदरी तारेचं कुंपण मला ह्या बागेला घालायचं आहे. ह्याला 4 पदरी कुंपण घालायचं म्हणजे मला काय काढावं लागेल हो मला त्या चौरसाची परिमिती काढावं लागेल. क्षेत्रफळ नाही. क्षेत्रफळ म्हणलं की आतला पार्ट येतो. क्षेत्रफळ म्हटलं की ही आतला पार्ट येणार पण परिमिती म्हटलं की बाहेरची बाजू येणार. मला कुंपण टाकायचे ते मी बाहेरच्या बाजूने टाकणार आहे. म्हणजेच मला काय पाहिजे परिमिती पाहिजे. चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. मग आता बाजू किती दिली आहे 4 वेळा बाजू ना. ही एकदा बाजू ही एकदा बाजू ही एकदा बाजू आणि ही एकदा बाजू. बघा ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू सगळ्या बाजू मिळवल्या की काय होणार आहे मला त्याची परिमिती भेटणार आहे. म्हणजे 80 अधिक 80 अधिक 80 बरोबर अधिक 80 बरोबर येणार परिमिती. म्हणजेच काय म्हणजेच कसं मी म्हणू शकतो 4 गुणिले 80. 4 वेळा 80 ची बेरीज करणे म्हणजे 4 गुणिले 80 करणे. किती आली परिमिती. परिमिती आली 8 चोक 32 320 मीटर. मीटर कारण 80 काय दिले मीटर दिले. बर हिला काय करायचंय म्हणजे एकदा तारेचं कुंपण टाकायचं असेल तर मला किती मीटर तार लागेल 320 मीटर तार लागेल. मग 4 पदरी बघा 4 पदरी कुंपणासाठी 4 पदरी कुंपणासाठी मला किती मीटर तार लागेल 4 गुणिले 320. ही कशामध्ये येईल मीटरमध्ये येईल. करा गुणाकार 0 0 320 गुणिले 4 320 गुणिले 4 0 0 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 1280 मीटर. बघा 1280 मीटर काय लागेल मला तार लागेल. मिलीमीटर म्हणजे किती बघा मिलीमीटर म्हणजे किती 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर. बघा म्हणजे 1 मीटर. 1000 मिलीमीटर म्हणजे काय असणार आहे 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर असणार आहे. मग मला ह्याचं रूपांतर मिलीमीटर मध्ये करायचं म्हटल्यावरती मला ऑलरेडी इथं किती आहे मीटर आहे. त्याचं मिलीमीटर मध्ये जर करायचं असेल तर मला काय करावं लागेल 1000 न गुणावं लागेल. काय करावं लागेल 1000 न गुणावं लागेल. म्हणजे 1280 गुणिले 1000 गुणिले 1000 हे काय झालं माझं मिलीमीटर झालं. मिलीमीटर झालं.
मिलीमीटरमध्ये मला आलं बघा 1280 गुणुले 1000 मिलीमीटर. आता मी प्रॉब्लेमकडे आलो. प्रॉब्लेमकडे आल्यानंतर माझ्या लक्षात येईल 128 गुणुले 10⁻⁻1 मिलीमीटर. त्याच्यानंतर 128 गुणुले 10⁻³ मिलीमीटर, 128 गुणुले 10⁻1 मिलीमीटर, 128 गुणुले 10⁻⁴ मिलीमीटर. मग आता काय करायचं लक्षात घ्या. इंजिनिअरिंगला नेहमी उत्तर अशा फॉर्मॅटमध्ये असतात. मग काय करायचं अशा वेळी लक्षात घ्या, जेवढे शून्य असतात तेवढा त्या 10चा घातांक असतो. काय लक्षात सांगितलं मी, नीट लक्षात घ्या. जेवढ्या वेळा शून्य असतात तेवढा त्या 10चा घातांक येतो. म्हणजे इथं 1 0 2 3 आणि 4 शून्य आहेत, बरोबर का. 4 शून्य आहेत म्हणजे हे मी असं लिहू शकतो का, राहिलेली सगळी संख्या आहे 128 ही संख्या आहे. मग मी 128 ही संख्या लिहिली गुणुले 10चा कितवा घात येईल, जेवढे शून्य तेवढा घातांक येणार 1 2 3 आणि 4 म्हणजे 128 गुणुले 10⁴ मिलीमीटर. मिलीमीटर हे उत्तर येणार. किंवा हे मी अजून असं पण लिहू शकतो का, 1280 गुणुले 10⁻³ मिलीमीटर असं पण मी लिहू शकतो. कसं, कारण एवढे शून्य आहेत ना, 10 वरती किती शून्य आहेत, 1 वरती किती शून्य आहेत, 1 2 3 तेवढे शून्य मी इथं घेतले आणि हे 1280 ॲज इट इज आकडा ठेवला. बघा 1280 ॲज इट इज आकडा ठेवला. त्यावेळी मी काय केलं, गुणुले 10चा कितवा घात घेतला, पहिला 1 2 आणि 3 शून्य मिलीमीटर. किंवा ह्याच्यातला 1 शून्य मी काढला, 1 शून्य काढला तर शिल्लक किती राहील, 128 राहील. त्यावेळी काय केले मी, 1 2 3 आणि 4था शून्य धरला, त्यावेळी 10चा 4था केला. दोन्हीपैकी काहीतरी एक उत्तरामध्ये पाहिजे. मग आलो परत गणिताकडे. गणिताकडे आल्यानंतर सगळीकडे 128 दिसतंय, 128 दिसतंय, 128 दिसतंय, 128. इथे 128 10⁻³ आहे. परंतु ज्यावेळेस 10⁻³ असेल त्यावेळेस वरची संख्या आहे तशी खाली आली पाहिजे, म्हणजे 1280 असलं पाहिजे. मला तिथं काय दिलंय, मला दिलंय तिथं 128. 128 गुणिले 10⁻³ येणार नाही. म्हणजे काय येईल, 128 ज्यावेळेस मी घेईल त्यावेळेस 10चा कितवा घात पाहिजे, 10चा 4था पाहिजे. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 4 ह्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर झालं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही 10चा घात लिहिताय त्यावेळेस काय असणार आहे, जेवढे शून्य असणार आहेत, एकावरती जेवढे शून्य असणार आहेत तेवढे सगळे शून्य 10चा तेवढा घात म्हणून त्या ठिकाणी घ्यायचे. ओके, आलं लक्षात. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ऑलरेडी हा PYQ मधला क्वेश्चन आहे, PYQ आहे बरं का. जर PYQ असेल तर त्या ठिकाणी तो आपल्याला सुटायलाच पाहिजे. त्याच्यानंतर 7 नंबरचा तर आपण घेतलेला आहे. 8 नंबर हा पण ऑलरेडी मी माझ्या लेक्चरमध्ये समजून सांगितलंय, PYQ आहे. ऑलरेडी मी समजून सांगितलेलं आहे माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये 100% मी समजून त्या ठिकाणी सांगितले आहे, त्यामुळे जास्त वेळ घालवणार नाही. क्रमाने येणाऱ्या 2 धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या. मग त्यावेळी मी काय त्यावेळी समजून सांगताना सांगितलं होतं, क्रमाने येणाऱ्या विषम संख्या असो किंवा समसंख्या असो त्यांचा तुम्हाला देताना गणित ह्याच फॉर्मॅटमध्ये देतात. त्यांचा एक तर गुणाकार तुम्हाला देणार, गुणाकार जो काय दिला असेल त्यांच्या गुणाकारामध्ये काय एक मिळवायचा. गुणाकार जो काय दिला असेल त्या गुणाकारामध्ये +1 करायचं. म्हणजे अशा फॉर्मॅटचा जर प्रॉब्लेम आला तर अशा फॉर्मॅटच्या प्रॉब्लेममध्ये जो काही गुणाकार येईल त्या गुणाकारामध्ये 1 मिळवायचा. मग गुणाकार इथं किती दिलाय, 255. बघा 255, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. जे काही उत्तर येईल, आता नीट ऐका, जे काही उत्तर येईल, उत्तर किती आलं 256. हा काय असणार आहे, हा 256 जे काही संख्या आली असणार आहे ती काय असणार आहे, ती वर्गसंख्या असणार आहे. वर्गसंख्या असणार आहे. कोणाची वर्गसंख्या असणार आहे, तर ही वर्गसंख्या असणार आहे त्या ज्या काय क्रमागत संख्या आहेत. बघा क्रमागत संख्या आहेत, क्रमागत विषम संख्या असो किंवा समसंख्या असो, विषम संख्या असो किंवा समसंख्या असो, त्याची मधली संख्या असणार आहे, त्याची मधली संख्या असणार आहे. इथं काय दिलंय, 2 विषम संख्या. 2 विषम संख्या म्हणजे आता सपोज 3 आणि 5 ह्या विषम संख्या आहे. ह्याच्यात जी काही मधली संख्या असेल का नाही, मधली तिचा वर्ग येणारे उत्तर 1 मिळवलेलं. मग आता 256 कशाचा वर्ग आहे,
16चा वर्ग आहे. 256 16चा वर्ग आहे. म्हणजे मधली संख्या काय आहे? इथली मधली संख्या असणार 16. मधली संख्या असणार 16. म्हणजे त्याच्या दोन विषम संख्या कुठल्या असतील? हिकडच्या आणि हिकडचे. म्हणजे किती? फॉर एक्झाम्पल इथं 16च्या अगोदर किती आले? 15 आणि इकडे किती आले? 17. म्हणजे त्या दोन संख्या 15 आणि 17 असणार आहे. करा गुणाकार. 17 गुणुले 15. 17 गुणुले 15. 15 7 15 8 120. 15 7 105. 15 7 105. हातचा आला 10. 15 1 15. 15 10 25. 15 10 25. 255 आला का गुणाकार? 255 आला. म्हणजे त्या दोन संख्या 100% काय असणार आहेत? कुठले असणार आहेत? 15 आणि 17 असणार आहेत. ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. सपोज एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला हे आठवलंच नाही तर त्यांनी काय विचारले? त्या संख्या कोणत्या? त्या संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 255 दिलाय. सरळ 255 गुणाकार कोणाचा येतोय ना ते चेक करायचं. हे तर सोपंच आहे. परत एकदा सांगतो, ज्यावेळेस असं दिलं जातं मग यदा कदाचित ते समसंख्या पण देतील. बघा, समसंख्यांच्या बाबतीत पण तेच लॉजिक, विषम संख्यांच्या बाबतीत पण तेच लॉजिक. आता फॉर एक्झाम्पल बघा, 2 आणि 4 ह्या समसंख्या आहेत. तर ह्या 2 आणि 4चा मी सपोज सांगितलं की गुणाकार 8 येणार आहे. बघा, 2 क्रमागत समसंख्यांचा गुणाकार 8 येणार आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या? तर मी काय करणार? गुणाकारामध्ये काय मिळवणार? 1 मिळवणार. 1 मिळवल्यानंतर किती झाली बेरीज? बेरीज झाली 9. 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. मग 3 इथं मी मांडून घेतला. मग त्याच्या अगोदरची आणि हिकडची संख्या 2 आणि 4 आली. ओके, आलं का? सुटलं गणित. म्हणजे त्या संख्या 2 आणि 4 असणार आहेत. सेम समसंख्या विचारू, विषम संख्या विचारू, फॉर्मॅट हाच राहणार. त्यांचा काय दिला जाणार? त्या दोन संख्येचा गुणाकार दिला जाणार. जो काही गुणाकार दिलाय त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. 1 मिळवला की पूर्ण वर्ग संख्या येणार. त्याचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ म्हणजे त्या दोघांच्या मधली संख्या ती असणार आहे. मग त्याच्या अलीकडची आणि पलीकडची संख्या ती म्हणजे सरळ सरळ त्या दोन संख्या असणार आहे. हे झालं गणितीय मेथडनं. पण यदा कदाचित तुम्हाला ही गोष्ट तिथं पॅनिक झालं, तुम्ही आठवलीच नाही, तर शांत डोक्यानं कसं उत्तर काढणार बघा. काय सांगितलंय? 2 क्रमागत येणाऱ्या विषम संख्या आहेत. बरं, सगळ्याच्या सगळ्या विषम आहेत. त्या दोन विषम संख्यांचा गुणाकार म्हणते. तर त्या दोन संख्या कुठल्या? दोन्हीच्या दोन्ही संख्या विषम पाहिजेत का नाही? 16 विषम आहे का? ऑप्शन गेला. 16 विषम आहे का? ऑप्शन गेला. बघा ऑप्शन वरून कसं मी चालू आहे. ज्या अर्थी 15 15 15चं रिपिटेशन दिसतंय म्हणजे एक संख्या 15 असणार आहे. बघा लॉजिकली मला कळलं की एक संख्या 15 असायला पाहिजे. म्हणजे त्याच्या नंतरची येणारी संख्या कुठली असणार आहे? एक तर 13 असेल किंवा 17 असेल. एक विषम संख्या जर माझी 15 असेल तर क्रमागत येणाऱ्या, क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या, म्हणजे हिच्या अगोदरची तरी एक असेल किंवा हिच्या नंतरची तरी विषम संख्या असेल. 15च्या अगोदरची विषम संख्या आहे 13, 15च्या नंतरची विषम संख्या आहे 17. मग गुणाकार करून मी बघणार. 15 गुणुले 13 करणार. 13 गुणुले 15 करून बघू. सेम तेच मी फक्त सोपं जावं. 15 त्रिक 45. हातच्या आले 4. 15 1 15. 15 4 19. 15 4 19. गुणाकार मला किती पाहिजे? 255. म्हणजे 15 आणि 13 उत्तर नाही. पहिला तर ऑलरेडीच मी काट मारलाय. 15चा वर्ग तर सगळ्यांना माहिती 225 येतो. त्याच्यामुळे हाही ऑप्शन गेला. आलं उत्तर. 17 आहे का नाही चेक करायचे. बरं त्यांनी काय विचारले? त्या क्रमागत 2 संख्या कुठल्या? आणि 30 संख्या परत लिहिते. अरे ही तर प्रॉब्लेम तर बघा की क्रमाने येणाऱ्या 2 संख्या म्हणताय. मग 2 संख्या क्रमाने येणाऱ्या पाहिजेत ना. 15 नंतर 17 विषम संख्या आहे, 17 नंतर 19 विषम संख्या आहे, 19 नंतर 21 विषम संख्या आहे. ह्या झाल्या क्रमाने येणाऱ्या संख्या. 15 आणि 15 क्रमाने येणार आहेत का? त्याच संख्या झाल्या. ऑप्शन गेला. ऑप्शन वरून पण 16 विषम संख्या आहे का? ऑप्शन गेला. राहिलं ह्या 2 मध्ये. मग दोघांमध्ये गुणाकार करून बघितला असता ज्याचा गुणाकार 255 येतोय ते सरळ सरळ काय झालं असतं त्या ठिकाणी उत्तर आलं असतं. ऑप्शन वरून पण तुम्हाला मी यदा कदाचित तुम्हाला हे आठवलं नसतं तर ऑप्शन वरून देखील उत्तर कसं काढता येईल हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 9 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन बाकी सोपा होता. ह्याच्यात काय लॉजिक लावण्यासारखं नव्हतं. हा क्वेश्चन सोप्या कॅटेगरीतला होता. 9 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते? पुढीलपैकी कोणती बेरीज वजाबाकी यांचे उत्तर ही मूळ संख्या नाही. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे? मूळ संख्या नसली पाहिजे, दुसरी कुठली पण संख्या असली पाहिजे. बर, 18 - 9 उत्तर किती येईल? 9. 18 9 गेले.
18 वजा 9 उत्तर येईल 9. 9 शून्य गेला उत्तर येईल 9. आता मला सांगा 9 ही मूळ संख्या आहे का? 9 ला सरळ सरळ 3 न भाग जातोय ना, 3 त्रिक 9 म्हणजे 9 ही मूळ संख्या नाही. मला उत्तर मूळ संख्या नकोय म्हणजे 100% उत्तर ऑप्शन नंबर 1च असणार आहे. बाकीचं पण चेक करायची गरज नव्हती. तरी पण आपण आता चेक करू. आता आपण पेपर सोडवतोय तर 27 वजा 8 बघा 27 वजा 8 किती झाले? हिथं वजा 8 आहेत वजा 2 आहेत. आपण काय करतो वजा 8 वजा 2 असं जर असेल तर काय करणार त्यांची बेरीज करणार आणि दोघांचं मुठ्ठ चिन्ह देणार म्हणजे किती येणार हे वजा 10 येणार. मग 27 मधून वजा 10 गेले किंवा तसंही 27 मधून 8 घालावा अगोदर तुम्हाला ती अवघड वाटत असेल तर 27 मधून 8 गेले उत्तर किती राहील 19 राहील. सॉरी 27 मधून 7 गेले 20 20 1 गेला 19 19 राहिले. 19 मधून 2 गेले किती उत्तर येईल 17 उत्तर येईल. ह्याचं उत्तर आलं 17. 17 ही काय आहे 17 ही मूळ संख्या आहे. मला मूळ संख्या नकोय म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेला. आता इकडे या 25 अधिक 5 किती झाले 30. 25 अधिक 5 30 त्यातनं 17 गेले उत्तर किती राहील 10 7 गेले 3 इथं 2 2 1 गेला 13. 13 ही काय आहे मूळ संख्या आहे. मला मूळ संख्या नको ऑप्शन गेला. पुढचं 32 वजा 20 किती राहिले 12 अधिक 7 किती उरले 19. 19 पण काय आहे मूळ संख्या आहे. मला उत्तर पाहिजे मूळ संख्या नको हा हे ऑप्शन गेला म्हणजे सरळ सरळ ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होताच. पुढं 10व्या नंबरचा क्वेश्चन हा देखील सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. 10 क्वेश्चन 100% सोपे होते. बघा काय म्हणताय हा देखील ह्या टाईपचा पण प्रॉब्लेम मी ॲज इट इज घेतलेला आहे. 7663 या संख्येच्या 6च्या स्थानिक किमतीतील फरक काढा. बघा स्थानिक किंमत आणि मूळ किंमत ह्याच्यामध्ये फरक असतो. 6ची मूळ किंमत किती आहे कधी जरी झालं तरी 6ची मूळ किंमत 6च राहणार पण स्थानिक किंमत ही बदलत असते. कशी जर 6ला एकक स्थानी ठेवला तर त्याचं उत्तर 6 राहणार. 6ला दशक स्थानी ठेवला तर त्याचं उत्तर 60 येणार. 6ला शतक स्थानी ठेवला उत्तर 600 येणार. 6ला सहस्त्र स्थानी म्हणजे हजारच्या ठिकाणी ठेवला तर काय उत्तर 6000 येणार. म्हणजे स्थानिक किंमत ही बदलत असते. आता इथं बघा या प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला त्यांचे फरक काढायचा आहे. किती दिलंय 7 6 6 आणि 3 हे एकक स्थान झालं हे दशक स्थान झालं हे शतक स्थान झालं. मग हितल्या 6ची किंमत किती झाली 600 झाली. हितल्या 6ची किंमत किती झाली 60 झाली. त्यांनी काय विचारले त्या दोघांच्यातला फरक किती येईल. मग शून्यातनं 0 गेला 0 राहिला. शून्यातनं 6 जात नाही इथं झाले 10 10तनं 6 गेले 4 राहिले इथं उरले 5 5तनं 0 गेला म्हणजे काहीच नाही. 540 उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ऑलरेडी या टाईपचं गणित विचारलेलं आहे. PYQ आहे. कसंच चुकायला नको ओके सोपा प्रश्न होता. पुढचा 11 नंबरचा क्वेश्चन 56 भागिले 8 या उदाहरणात भाजक हा 1 न कमी केला तर भागाकार कितीने वाढेल. आता मुळात म्हणजे बऱ्याचशा जणांना भाजक काय भागाकार काय आणि भाज्य काय हेच कळत नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा बेसिक गोष्ट काय तेवढं तर कळलं पाहिजे ना. ती गोष्ट कळली तर सगळं कळेल तुम्हाला. बघा ज्यावेळेस आपण असं चिन्ह काढून असं काढतो तर हा असतो तुमचा भाजक. इथे येणार भागाकार आता बघा प्रॉब्लेम मध्ये येऊ. काय त्यांनी भाजक 1 न कमी केला. भाजक म्हणजे बघा त्याचा शब्द जर फोडला भाजक भाजक म्हणजे भाज्य करणारा म्हणजे ज्याने भागायचंय तो. मग आता इथं बघा भाजक येतो इथं भागाकार येतो आणि ज्याला भागायचंय त्याला म्हणतात भाज्य. त्याला काय म्हणायचंय भाज्य. ज्याला भागायचंय त्याला म्हणतात भाज्य. ज्यानं भागतोय तो असतो भाजक आणि उत्तर येतं भागाकार. आणि ह्याचं सगळ्याची वृत्ती ती असते बाकी सगळ्यांना माहिती आहे.
एवढं बाकी सगळ्यांना लक्षात राहिलंच पाहिजे. भागाकार वर येतो, विषय फक्त हितलाच आहे. मग लक्षात ठेवायचं, ज्याने आपण भागत असतो कुठलं तरी एक लक्षात ठेवायचं, ज्याने भागतो तो भाजक असतो. म्हणजे राहिलेला काय असणार आहे, भाज्य असणार आहे. भागाकार आणि बाकी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला काय सगळ्या जगाला माहिती आहे. विषय कन्फ्युजन होतं इथं भाज्य आणि भाजक मध्ये. तर जो काही भाजक असतो, ज्यानं भागतोय, ज्या संख्येनं भागणार आहे भाग देणार आहे, ज्या संख्येनं भाग देणार आहे ती असते भाजक, ती असते भाजक. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्याला भागतोय ते काय राहणार, भाज्य राहणार, ते असते भाजक. मग आता इथं काय सांगितलंय, भाजक किती दिलाय, भाजक दिलाय 8. संख्या किती दिली आहे, संख्या दिली 56. संख्या दिली 56. म्हणजे भाज्य काय असणार आहे, 56. भागायचं कितीनं, 8. मग 8 भागू 56 ला, 56 भागिले 8. 8 7 56, 8 7 56 वजा करा, 0 0 राहिला. वरून घेतला 5, 5 ला भाग जातोय का, 8 न जात नाही, 0 घेतला. वरून घेतला 56, 8 7 56, 8 7 56 वजा केले, बाकी उरली 0. ही काय झाली, बाकी. हे काय झालं, भागाकार. मग ते काय म्हणतात, प्रॉब्लेम मध्ये असं म्हणताय की 56 भागिले 8 या उदाहरणामध्ये भाजक म्हणजे हा भागणारा जो काय 8 आहे त्याला 1 न कमी केला. म्हणजे आता भागल कोण, 7 भागेल. 1 न कमी केला तर भागाकार कितीनं वाढेल, भागाकार कितीनं वाढेल. मग सुरुवातीला आपल्याला 8 न भागल्यानंतर भागाकार किती येतोय हे बघितलं पाहिजे. मग 8 न भागल्यानंतर भागाकार आला आपला 707. किती आला, 707. आता काय सांगितलंय त्यांनी की हा जो काही भाजक आहे, हा जो काही भाजक आहे, ह्या भाजकला 1 न कमी करा. म्हणजे भाजक किती होईल, 7 होईल. आता भागा 56 परत भागू 56 भागिले 7. 7 8 56, 7 8 56, 0 राहिला. वरून घेतला 5, 5 ला भाग जात नाही, 0चा भाग दिला. वरून घेतला 6, किती झाले 56. 7 8 56, 7 8 56 बाकी किती उरली 0. भागाकार किती येला, 808. मग त्यांनी असं विचारले, ज्यावेळेस मी भाजक 1 न कमी करतोय त्यावेळेस भागाकारामध्ये फरक कितीचा पडेल, भागाकारामध्ये फरक कितीचा पडेल. ज्यावेळेस मी 8 न भागतोय त्यावेळेस भागाकार येतोय 707. आणि ज्यावेळेस मी 1 न कमी करतोय भाजकाला, म्हणजे 8 ला 1 न कमी केला किती झाले 7. मग ज्यावेळेस मी त्या भाजकाला 1 न कमी करेल त्यावेळेस भागाकार किती येतोय, 808 येतोय. मग आता त्यांनी प्रश्न असा विचारलाय, तर ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 808 वजा 707. किती, 8 7 गेला, 1 राहिला, 0 0 गेला, 0 राहिला, 8 7 गेला, 1 राहिला. म्हणजे फरक 101 चा पडेल. किती, 101 चा पडेल. बघा उत्तरामध्ये दिले का, इथं 1001 दिले, ऑप्शन गेला. इथं 101 दिले. सरळ सरळ उत्तर ऑप्शन नंबर 3 हे त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. बघा तुम्ही ऑप्शन नंबर 2 3 2 3 ला घेऊन चालले. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला भाजक काय, भागाकार काय, बाकी काय हे समजणं त्या ठिकाणी गरजेची गोष्ट होती. आणि लॉजिकली विचार करायचा होता. हे बघा, एक तर उत्तर येणार नाही, कसंच येणार नाही. कारण ह्या 8 ने ह्याला भागितलं तर काहीतरी 707 उत्तर येते, एवढं तर लगेच कळते. मग त्याला 7 न भागलं तर उत्तर 800 च्या घरात राहील का. त्यांची वजाबाकी 45 येईल, 1000 येईल का, येणार नाही. 1 येईल का, येणार नाही. त्या लॉजिकनं देखील उत्तर तुम्ही ऑप्शन वरून देखील काढू शकला असता. 12 नंबरचा क्वेश्चन, एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी, एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी तो 10 न गुणलं तर गुणाकार काय झाला, 30 न कमी झाला, तर ती संख्या कोणती.
ती संख्या ह्या ऑप्शन मध्येच असेल का? 100% ती संख्या त्या ऑप्शन मधलीच असणार आहे. मग आता बघा, यापैकी नाहीला जायचं नाही, आपण एक एक पर्याय चेक करू. आता ह्या 16 ह्या 5 ला गुणलं, बघा 16 5 ला गुणलं तर 16 पंचे किती झाले? 80 झाले. बघा 16 गुणिले 5 ऑप्शन वरच आहे, उत्तर किती आलं? 80. पण ह्या 16 न गुणण्याऐवजी त्याला जर 10 न गुणलं तर काय होतंय? 10 गुणिले 5 उत्तर किती आलं? 50. तर काय होते? गुणाकार हा 30 न कमी होतोय, म्हणजे ह्यांचा वजाबाकी केली तर 80 न 50 गेले, 80 न 50 गेले, उत्तर किती येईल? 30 येईल. म्हणजे 100% ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. पर्यायावरून जाण्याची गरज होती. बाकीचे पर्याय चेक करू. ह्या 16 गुणिले 20 करू. 16 गुणिले 20, 16 दुने 32, 320 झालं. 16 ने गुणण्याऐवजी 10 न गुणलं 20 ला, किती उत्तर येईल? 10 गुणिले 20 उत्तर किती येईल? 200. वजाबाकी करा बरं, वजाबाकी किती आली? 320 वजा 200, 0 0, 2 आतनं 0 गेला 2, 3 आतनं 2 गेले 1, 120. वजाबाकी किती यायला पाहिजे? फरक गुणाकारातला 30 यायला पाहिजे होते, म्हणजे 100% 20 उत्तर नाही. 14च्या बाबतीत पण चेक करून बघू. 14 गुणिले 16 तसंच 14 गुणिले 10. 14 गुणिले 16, 16 64, 6 24, 64. 6, 16 एके 16, 16 6 22, 224. आणि हे उत्तर किती येईल? 140. ह्यांची वजाबाकी 30 येईल का? एकक स्थानी 4 येत आहेत, त्यामुळे 30 यायचा काही संबंध येणार नाही. हाही ऑप्शन गेला. सरळ सरळ ऑप्शन वरून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर 5 सहजासहजी काढू शकला असता. ओके, पुढचा क्वेश्चन. हा देखील सोपा प्रश्न होता. काय नाही, फक्त आहे तसंच ते सोडवायचं होतं. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, तोच फक्त त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. 5/6 अधिक, बघा 5/6 अधिक कंसामध्ये 2/3 अधिक 4/3 कंस पूर्ण गुणुले 5/2 भागिले 3/4. आपण काय करतो? मागच्याच लेक्चरला सांगितले, पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा, म्हणजे पहिल्यांदा हे सोडून घेणार. बघा 5/6 अधिक कंस सोडवणार, म्हणजे एवढं सोडवणार. इथं काय? छेद समान आहे. छेद समान असल्याबद्दल वेळेस आपण काय करतो? ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस 2 छेदाबद्दल एकच छेद घेतो. 3 आहे तसा घेतला. त्याच्यानंतर मध्ये काय? बेरजेचं चिन्ह आहे, म्हणजे 2 अधिक 4 गुणुले 5/2 भागिले 3/4. ओके, मग ह्यांचा गुणाकार बेरीज करा, किती झाले? 5/6 अधिक 4 आणि 2 6, 6/3 गुणुले 5/2 भागिले 3/4. मग आता बघा, हे आपल्याला माहिती आहे, ह्यांचा गुणाकार भागाकार पण कळू शकतो आपल्याला. 3 एके 3, 3 दुने 6, म्हणजे हिथं उरल किती? 2 उरतील. बरं, हिथं भागाकार आहे. आता काय करायचं? भागाकार सोडून घ्यायचा. भागाकार म्हणजेच काय असतं? उलटून गुणाकार असतो. बघा, भागाकार म्हणजेच काय असतं? उलटून गुणुले असतं. मग सोडवू. 5/6 अधिक 3 दुने 6, हे 2 आहे तसे लिहिले, गुणुले 5/2 भागिले 3/4. मग भागिले 3/4 म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं? उलटून त्या ठिकाणी काय असतं? गुणुले असतं. उलटून गुणुले असतं, म्हणजे गुणाकारामध्ये 4/3 येईल. गुणाकारामध्ये 4/3 येईल. ह्या आता करा गुणाकार. ह्या 2ला हे 2 करा किंवा तिकडचा घालवा. 2 दुने 4. ओके, 2 दुने 4. मग 5/6 अधिक 2 गुणुले, गुणाकार करा, 5 दुने 10 आणि खाली उरले 3, खाली 3 गुणिले 3. तिरकस गुणाकार करायचा किंवा तसा आहे तसाच गुणाकार त्याचा करायचा, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. झालं. मग सोडवा. हे ह्याचं काय करावं लागेल? छेद समान त्या ठिकाणी करावं लागेल. आता हे 2 ने ह्याला गुणायचे, म्हणजे किती उत्तर येईल? 5/6 अधिक 2 गुणिले 10 म्हणजे 20/3. आता छेद समान करावं लागणार आहे, ह्याचा छेद 6 करावं लागणार, म्हणजे गुणुले 2 केलं, गुणुले 2 केलं, म्हणजे 5/6 अधिक 20 गुणिले 2 म्हणजे 40, 40/6. आता छेद समान झाला, दोन्ही छेदाबद्दल एकच छेद.
5 अधिक 40 वरती अंशांची बेरीज केली किती झाले 45/6. 45/6 बघू आपण उत्तर आहे का ते 45/6. काहीतरी उत्तर चुकलेलं दिसतंय. 2 घेतला गुणुले 5/2. 2 असे 2 गेला इथं उरले 5. 5 गुणुले 5 20/3 यायला पाहिजे. 20/3 आलो. 3 दुणे 6 3 दुणे 6 40/6 606 45/6. हां 45/6 ह्याला काय करायचं आहे भाग घालवायचा आहे परत. 6 3 न भाग जातोय का जातोय बघा 3 न भाग जातोय का जातोय. 3 दुणे 6 15 त्रिक 45 म्हणजे 15/2 उत्तर यायला पाहिजे. निश्चय भाग पुढे घालवलेला आहे त्यांनी ते तेवढं उत्तर ठेवलेलं नाही पुढे निश्चित भाग घालवलेले 15/2 आलं उत्तर. ऑप्शन नंबर 2 15/2 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. काही नाही फक्त त्या ठिकाणी त्याचं हे करत संक्षिप्त रूप देत 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 त्या ठिकाणी खाली नेलेलं आहे. ओके सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता यायला पाहिजे होता. ओके पुढचा 14 नंबरचा. तर ह्या टाईपचं तर मी बऱ्याच वेळा सांगितलंय. शेकडेवारी विचारले की एक तर 10% काढायचं किंवा 1% काढायचं एवढं डोकं ठेवायचं. आता बघा काय दिलंय त्यांनी 150चा शेकडा 60 काढून शेकडा 60 म्हणजे 60% काढून शेकडा 60 म्हणजे 60% काढायचं. येणाऱ्या संख्येचे पुन्हा शेकडा 60 काढा तर मूळची संख्या कितीने कमी होईल. मूळची संख्या कितीने कमी होईल. आता बघा काय करायचं त्यांनी काय सांगितलंय 150चे 60% काढा परत जे उत्तर येईल त्याचे परत 60% काढा तर मूळ संख्यामध्ये कितीचा फरक होईल. आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा मूळ संख्या किती दिली आहे मूळ संख्या दिली 150. मूळ संख्या किती आहे 150. आता काय करायचे तिचे 60% काढा म्हणते. किती टक्के काढा 60% काढा. कसे काढणार 150 गुणुले 60/100 60/100. मी तुम्हाला काय सांगितले हे सगळं गुणाकार भागाकार करत बसायचं नाही. ही असली उत्तर तोंडी चाले पाहिजे. 150चे 60% काढायचे. मला सांगा 10% आपण काढू शकतो का काढू शकतो. 1 शून्य झाकला किती येतात त्याचे 10%. मग 150चा 1 शून्य झाकल्यानंतर 10% किती येतील 15 येतील. ओके मग 10ला 6 न गुणले ते 60% भेटतात का भेटतात. म्हणजे 15ला 6 न गुणलं उत्तर किती येईल 90 येईल. म्हणजे 90 काय असणार आहे ह्याचं उत्तर असणार आहे 90 उत्तर असणार. असलं तोंडी चालं पाहिजे. 60% काढायचे म्हणजे 10च्या 60 किती 6 पट आहेत. 10च्या 6 पट आहेत. 1 शून्य झाकला तर किती येतात 10 पट येतात. 150चे 10 पट म्हणजे किती झाले 15 झाले. 150चे 10 पट 15 झाले. मग त्याची 6 पट केली 15चे 6 पट 15 गुणिले 6 15 90. 90 काय झाले 60% आले. बर ह्याचे पण परत काय म्हणते ते याचे पण परत अजून काय काढा 60% काढा. मग बघा 90 गुणुले 60/100. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल तुम्हाला इथून सोपं वाटत असेल तसं करा पण मी तोंडीच करत असतो. आता बघा ह्या 90 वरचा 1 शून्य झाकला उत्तर किती राहिलं 9. 9 काय आले 9 आले 10%. हा मला काढायचे किती 60%. 10ला 6 न गुणलं तर 60% भेटतात का हो भेटतात. म्हणजे ह्याला 9ला मी 6 न गुणणार 9 स किती झाले 54. ह्याचं उत्तर सगळ्याचं किती येणार 54 येणार. 9 स 54 येणार. मग आता बघा हे किती आलं 54. मग त्यांनी असं विचारले तर आता ह्या 150 ही संख्या 54 पेक्षा कितीनं कमी झाली. मग बघा 150 वजा 54 150 वजा 54. प्रॉब्लेम वाचा ना तुम्ही. प्रॉब्लेम काय म्हणते तर 150 से 60% काढा परत
त्याचे 60% काढा तर मूळ संख्या कितीने कमी झाली. कितीने कमी झाली म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल. 150 वजा 54 करा. 10तनं 0तनं 4 गेले 6 उरले. इथं राहिले 4. 4तनं 5 जात नाही. 14तनं 5 गेले 9. 9 5 14. 96 ती संख्या कमी झालेली असणार आहे. बघा प्रॉब्लेम मध्ये ऑप्शन नंबर 6 96 दिले. 96 यापैकी नाही तर जायचंच नाही. उत्तर सरळ सरळ काय राहणार आहे, 96 राहणार आहे. अशा पद्धतीनं त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं आहे. राहिलेला जो काय भाग आहे तो आपण वाटलंच तर नेक्स्ट लेक्चरला घेऊ. एक 10 गणितं राहिलेले, ते 10 गणितं आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ आणि त्या ठिकाणी कंप्लीट. आता एक 10 गणितं आपण घेतलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, हे सेशन जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. हाच पॅटर्न तुम्हाला ठाणे शहरला येण्याची दाट शक्यता आहे. याच टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला मुंबई शहरला येण्याची शक्यता आहे आणि याच टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला जे काय आता रायगडची 10 ऑगस्टला पेपर होणार आहे तिथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जे विद्यार्थी तिथे फॉर्म भरत असतील त्या ठिकाणी तुम्ही हे लेक्चर शेअर करा. तुम्हाला जर काही एखादं सजेशन असेल की बाबा, मला एक जणांनी सांगितलं की सर, कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की सर तुम्ही मुंबईच्यासाठी काही विशेष सेशन घ्या. तर ज्यावेळेस आपण मुंबईची भरती ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस आपण काही करंटचे सेशन म्हणा, मुंबईचा पेपर म्हणा, त्या ठिकाणी आपण 100% डिस्कशन घेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल ह्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद.